लोकसभेच्या जागा वाटपावरून महायुतीमधली धुसफूस आता चव्हाट्यावर यायला लागली आहे। काल भुजबळांनी समसमान जागा वाटपाची मागणी केली तर आज शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी थेट भाजप नेत्यांना इशारा दिलाय। आम्ही मोदी आणि शहांवर विश्वास ठेवून भाजपसोबत आलो आहोत, त्यामुळे विश्वासघात करू नका, केसानं गळा कापू नका, असं रामदास कदम यांनी म्हटलं। इतकंच नाही तर सार्वजनिक मंत्री रवींद्र चव्हाण हे योगेश कदम यांच्या मतदारसंघात ढवळाढवळ करत असल्याचा आरोपही रामदास कदम यांनी केला। रामदास कदम यांच्या याच विधानावरून कोकणातल्या शिवसेना भाजपमधला वाद चव्हाट्यावर आलाय। याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जेव्हा विचारलं त्यावेळेस रामदास कदम यांना टोकाचं बोलण्याची सवय आहे, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली। माझी प्रामाणिक अशी इच्छा आहे की मोदीजींनी आणि शहाजींनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत, कान पकडले पाहिजेत। पक्ष आपला प्रत्येकाला वाढवायचाच आहे, पण तुमच्यावरती विश्वास ठेवून जे लोक आलेत त्यांचा केसांना गळा कापून नाही नको। भविष्यामध्ये संबंध वेगळा मेसेज आपण या भाजपचा देत आहे, याचं भान देखील भाजपच्या काही लोकांना असणं अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतंय। मी इतके वर्ष रामदासभाईंना ओळखतो, अशा प्रकारचे स्टेटमेंट करण्याची त्यांची सवय आहे आणि टोकाचं बोलण्याची देखील त्यांची सवय आहे। कधी कधी रागाने देखील ते बोलतात। भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा सन्मानच केला। युती असताना कळतं आम्ही इतका मोठा निर्णय घेतला, विश्वासानं भाजपसोबत आलो आणि म्हणूनच मंत्रिमंडळ झालं। आता माझ्या मुलाच्या मतदारसंघामध्ये पुन्हा बांधकाम मंत्री चव्हाण आणि त्यांचे भाजपचे कार्यकर्ते इथं बजेटची कामं आणून भूमिपूजन आणि उद्घाटन स्थानिक आमदार बाजूला ठेवून करत आहेत, हे तर पुरस्कार त्रास देत आहेत। हे असं असेल तर भविष्यामध्ये भाजपवरती कोणी विश्वास ठेवणार नाही। खरं तर त्यांची नाराजगी मला माहीत नाही कशाबद्दल आहे ती, परंतु अशी नाराजगी व्यक्त करणं हे काही मला संयुक्तिक वाटत नाही। त्यामुळे मी त्यांच्याशी चर्चा करेन, योगेशजींशी मी चर्चा करेन की नक्की माझ्याकडून कोणत्या निधीच्या बाबतीमध्ये काही कमतरता राहिली आहे का किंवा काय मी अजून करायला हवं हे मी त्यांच्याशी नक्की चर्चा करेन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।